करवीर तालुक्यातील सांगरूळ इथल्या कुंभी नदीवर 1952 साली सहकारी तत्वावरील देशातला पहिला कोल्हापूर पद्धतीचा दगडी बंधारा बांधण्यात आला. यामुळे सांगरूळ, कोपार्डे, कळंबे, आडूर, चिंचवडे, सावर्डे, मल्हारपेठ, मरळी या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला. तसंच सुमारे 1400 एकर शेती ओलिताखाली आली. या बंधाऱ्याचे पिलर गेल्या 4 वर्षांपासून निखळतायत. हसन मुश्रीफ हे जलसंपदा मंत्री असताना त्यांनी 20,72,000 रुपयांचा निधी विशेष बाब म्हणून दुरुस्तीसाठी दिला होता. यानंतर शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीमध्ये 100 रुपये जादा वर्गणी काढून जमा झालेल्या 45 लाखाच्या निधीतून बंधाऱ्याची डागडुजी करण्यात आली आहे. या खर्चात 70% काम पूर्ण झाले. हे काम करून 8 ते 9 महिने झालेत. मात्र गेल्या वर्षी पावसाळ्यात बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूकडील भराव वाहून गेलाय. तसंच आतील भिंतींना भगदड पडलेत. एकूण 27 पिलरपैकी 13 पिलर निखळलेत. बंधाऱ्यावरील सुरक्षित पिलर पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेत. आता पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्याची दुरुस्ती न केल्यास बंधारा वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे शेतीच्या सिंचनाचा आणि 8 गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.